लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सरकारने तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत। जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आता लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। तसेच ज्यांना आधीचे हप्ते मिळाले नसतील त्यांना देखील त्यांचे राहिलेले हप्ते सोबतच त्यांना 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार आहेत। परंतु आता शासनाच्या सूचनेप्रमाणे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे तसेच त्यापुढील हप्ते हवे असतील तर मात्र तुम्हाला आता एक अतिशय महत्त्वाचे असे काम लगेच करून घ्यावे लागणार आहे। हे काम केल्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला शासनाकडून 2100 रुपये जमा होणार आहेत। मित्रांनो, हे काम केल्यामागचा उद्देश म्हणजे सरकारच्या लक्षात येणार आहे की कोणत्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी खरोखर पात्र आहेत आणि कोणत्या महिला या ठिकाणी या योजनेसाठी अपात्र आहेत हे शासनाला या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे शासनाकडून या ठिकाणी कडक सूचना देण्यात आल्या आहेत की ज्या महिलांनी हे काम केले असेल त्याच महिलांच्या बँक खात्यावरती आता 2100 रुपये जमा होणार आहेत। ज्या महिलांनी हे काम अजून केले नसेल त्यांना तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यायचे आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना हे एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यात 6व्या हप्त्याचे 2100 रुपये तसेच त्यापुढील हप्ते जमा होणार आहेत। अन्यथा तुम्हाला या हप्त्यांपासून वंचित राहावे लागणार आहे। कारण की मित्रांनो, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांसोबतच बऱ्याचशा अपात्र महिलांनी देखील घेतला आहे। ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमात बसत नाहीत, पात्रतेत बसत नाहीत, अशा पुष्कळ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे आणि हे एक महत्त्वाचे काम सर्व महिलांना या ठिकाणी करावे लागणारच आहे, जेणेकरून पात्र आणि अपात्र महिला ओळखता येतील आणि अपात्र असलेल्या महिलांना या योजनेतून वगळून त्यांना दिले जाणारे पैसे पात्र महिलांना वाढीव अनुदान म्हणून दिले जाणार आहेत। आणि त्यासाठी हे एक महत्त्वाचे काम महिलांना या ठिकाणी तातडीने करावे लागणार आहे अशा सूचना शासनाकडून करण्यात आलेल्या आहेत। तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते हे मिळणार आहेत। आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते म्हणजे 7500 रुपये आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत। महिलांना 1500 रुपये प्रमाणे मागील 5 महिन्यांचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि आता महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। पण आता हा हप्ता घेण्यासाठी सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे की ज्या महिलांनी हे काम करून घेतले असेल किंवा करून ठेवणार असतील अशाच महिलांना आता हा 6वा हप्ता मिळणार आहे। ज्या महिलांनी हे काम केले नसेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि त्यापुढील हप्ते देखील या ठिकाणी मिळणार नाहीयेत। त्या महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद होतील। लाडकी बहीण योजनेचे ज्या ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले आहेत त्या सर्व महिलांना हे काम करावेच लागणार आहे। तर आता तुम्हाला नेमके हे एक महत्त्वाचे कोणते काम करावे लागणार आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर सर्व महिलांना आमची एक विनंती आहे की या व्हिडिओला एक लाईक नक्की करावे। आम्हाला माहीत आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ खूप आवडतात, कारण की व्हिडिओ माहितीपूर्ण असतात। चांगले आणि नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असतो। तर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले असे समजून आपण व्हिडिओला पुढे सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता सरकारने हे जे काही एक महत्त्वाचे काम करायला सांगितले आहे त्यामागे खूप महत्त्वाचे कारण देखील आहे। एकतर या योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी देखील घेतलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा पात्र महिला या योजनेपासून अजूनही वंचित आहेत। बऱ्याचशा गरीब महिलांना तसेच गरजू महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळालेला नाहीये, कारण की या ठिकाणी बऱ्याचशा अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यामुळे गरीब महिला या मागेच राहिल्या। या योजनेचा लाभ ज्या महिला अशा कुटुंबातील आहेत की जे आयकर भरतात, म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात, ज्यांचा इन्कम हा 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा ज्या महिला सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत आहेत किंवा इतर सरकारी नोकरी करतात, अशा महिलांनी देखील आता या योजनेचा लाभ घेतलेला आहे। अशा महिलांनी देखील या योजनेसाठी फॉर्म भरले आणि त्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात लाभही जमा करण्यात आला। सरकारवरती कमी दिवसात ही योजना कार्यान्वित करण्याची जबाबदारी होती, त्यामुळे या ठिकाणी सर्वच फॉर्म तपासणे शक्य झाले नाही। त्यामुळे बऱ्याचशा अपात्र महिलांचे फॉर्म देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आले। अशातच आता या अपात्र महिलांनी, ज्यांना गरज नव्हती अशा महिलांनी देखील यात अर्ज केले आणि लाभ घेतला। त्यामुळे आता अशा ज्या अपात्र महिला आहेत त्या महिलांना सरकारला आता या योजनेतून बाहेर काढायचे आहे, म्हणजेच या योजनेतून त्यांना वगळायचे आहे। यापुढे त्यांना लाभ द्यायचा नाहीये आणि खरोखर ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, खरोखर ज्या महिलांना या योजनेची गरज आहे, ज्या गरीब आहेत, ज्यांचे उत्पन्न अतिशय कमी आहे, ज्यांची हालाकीची परिस्थिती आहे, त्याच महिलांना आता इथून पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे आता अशा महिला ज्या या योजनेत बसत नाहीत अशा महिलांना सरकार या योजनेतून बाहेर काढणार आहे, जेणेकरून पुढील 5 वर्ष पात्र महिलांना या योजनेचा लाभ हा व्यवस्थित आणि रेग्युलरपणे मिळू शकेल।
कारण की या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मित्रांनो 2,40,00,000 गेलेली आहे आणि 2,40,00,000 महिलांना 2100 रुपये महिनाप्रमाणे पैसे देणे हे सोपे नाहीये। त्यामुळे या ठिकाणी ज्या काही अपात्र महिला आहेत त्यांना कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी जेवढ्या पण पात्र महिला असतील आता या सर्व महिलांना सरकारकडून दरमहा 2100 रुपये दिले जाणार आहेत। त्यामुळे ज्या अपात्र महिला आहेत ज्यांचे उत्पन्न जास्त आहे आता या योजनेतून त्यांना वगळण्याचे काम सरकारकडून सुरू झालेले आहे आणि अशा अपात्र महिलांची माहिती सरकारकडून जमा केली जात आहे। त्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा 6वा जो काही हप्ता आहे तो जमा करण्यासाठी उशीर होत आहे आणि त्यामुळे बहिणींनो, जर तुम्ही या योजनेसाठी खरोखर पात्र असाल तर आता तुम्हाला या ठिकाणी हे एक महत्त्वाचे काम करून घ्यावे लागणार आहे, जेणेकरून पुढे मिळणारे लाभ देखील तुम्हाला सुरू राहतील। तर आता हे काम कोणते आहे जे सर्व लाडक्या बहिणींना करावे लागणार आहे, तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे इथून पुढे पैसे येणार आहेत। ते काम म्हणजे तुमचे रेशन कार्ड संबंधित एक महत्त्वाचे काम आहे। होय मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की रेशन कार्ड संबंधित असे कोणते काम आहे जे आम्हाला करावे लागणार आहे? तर मित्रांनो, रेशन कार्ड जे काही आहे ते तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस आपण फॉर्म भरायचो त्यावेळेस रेशन कार्ड हे त्यावेळेस पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिल्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा लागत नव्हता। कारण की मित्रांनो, या ठिकाणी या योजनेमध्ये अर्ज करते वेळेस महिलांना उत्पन्नाचा दाखला हा देणे बंधनकारक होता की कोणत्या व्यक्तीचे किती उत्पन्न आहे याबाबतचा या ठिकाणी दाखला देणे बंधनकारक होते। ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असायचे त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला हा लागत नव्हता, परंतु या ठिकाणी बरेचसे चुकीचे कागदपत्रे अपलोड केल्यामुळे बऱ्याचशा अपात्र महिलांनी देखील लाभ घेतलेला आहे आणि या कारणाने आता या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड केवायसी ही करून घ्यावी लागणार आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमची रेशन कार्ड केवायसी झाल्यानंतर तुमचे नाव हे ऑनलाईन दिसेल। खरोखर तुमचे रेशन कार्ड हे पिवळे आहे की केशरी आहे याबाबत या ठिकाणी शासनाला समजणार आहे आणि याच्यावरून तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहेत की अपात्र आहेत हे शासनाच्या लक्षात येणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डवरती जेवढ्या पण व्यक्तींचे नावे असतील त्या सर्वांना तुमच्या रेशन दुकानावरती जाऊन ई-पॉस मशीनद्वारे तुमची रेशन केवायसी करून घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। ती केवायसी केल्यानंतर तुमचे सर्व नावे, तुमच्या रेशन कार्डवरती असणारे सर्व नावं त्या ठिकाणी ऑनलाईन दिसणार आहेत आणि तुमचे रेशन कार्ड पिवळे आहे की केशरी आहे हे देखील त्यांच्या लक्षात येणार आहे आणि यावरून तुमचे उत्पन्न किती आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे की 2.5 लाखांपेक्षा कमी आहे हे शासनाच्या लक्षात येणार आहे। याच्यावरून तुमची पात्रता आणि अपात्रता ठरणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, ज्या महिलांनी अजूनपर्यंत हे काम केले नसेल तर त्यांनी करून घ्यायचं आहे। ज्यांनी केले असेल त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु ज्यांनी अजून केले नसेल त्यांनी लगेच करून घ्यायचे आहे, जेणेकरून जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी नियमितपणे तुमचे पुढचे हप्ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील। तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।